हे पहा मित्रांनो, आता इथे अ पासून आहा पर्यंतचे अक्षर मी लिहून घेतलेली आहे। त्यांना इंग्लिशमध्ये काय म्हणतात आणि कसे लिहितात ते आता आपण पाहणार आहोत। हे पहा, हा आहे अ। अ ला इंग्लिशमध्ये ए असं लिहिलं जातं। ए चा उच्चार इंग्लिशमध्ये वाचताना अ असा केला जातो। आ साठी डबल ए लिहिला जातो। तर ई साठी आय लिहिला जातो आणि रफाराच्या ई साठी मात्र ई लिहिला जातो। उ, ज्या ऊला आपण उखळीचा उ असं म्हणतो त्यासाठी यू लिहिला जातो आणि उसाच्या उ साठी डबल ओ असं लिहिलं जातं। ए साठी सुद्धा ई हेच अक्षर वापरलं जातं आणि ऐ साठी ए आणि आय अशी अक्षरं वापरली जातात। ओ साठी एकच ओ वापरला जातो, तर औ साठी ए आणि यू असं लिहिलं जातं। अन साठी ए आणि यन असं लिहिलं जातं आणि आहा साठी ए एच ए असं लिहिलं जातं। आता आपण अजून दोन उच्चारांबद्दल अभ्यास करणार आहोत। या हा उच्चार जो आहे तो इंग्लिशमध्ये सहसा करून वापरला जातो। त्यासाठी ए असंच लिहिलं जातं, पण या ए चा उच्चार मात्र ॲ असा केला जातो। आता कोणत्या स्पेलिंगमध्ये ए चा उच्चार ॲ केला जातो ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। अजून एक उच्चार आहे, तो इंग्लिशमध्ये वापरला जातो ऑ साठी ओ लिहिला जातो। काही स्पेलिंगमध्ये ओ ला ऑ असं म्हटलं जातं, तर काही स्पेलिंगमध्ये ओ चा उच्चार ओच केला जातो। आता हा ओ चा उच्चार ऑ असा केव्हा करायचा ते सुद्धा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आता आपण हे जे काही लिहिलं ते एकदा वाचून घेऊया। अ, आ, ई, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ, अन, अहा, ॲ, ऑ। माझ्याबरोबर म्हणा, अ, आ, ई, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ, अन, अहा, ॲ, ऑ। अशा प्रकारे तुम्ही घरी हे स्पेलिंग वाचण्याचा सराव करा। अच्छा मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।